हॅलो फ्रेंड्स, मी अदिती मोरे. आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पालक चकली कशी बनवणार आहोत ते मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे घरगुतीच पद्धतीने. तर हे बघा, सगळ्यात आधी मी हे गरम पाणी ठेवलेलं आहे आणि हे बघा पालक मी स्वच्छ 2 जुड्या घेतलेल्या आहेत, त्या स्वच्छ धुतलेल्या आहेत. आता ही आपली पालक डायरेक्ट मी वाटणार नाही आहे, स्वच्छ धुवून बघा देठ अर्धी म्हणजे कट केली आहेत आणि अर्धी ठेवली आहेत. तर ही गरम पाण्यात जरा बॉईल करून घ्यायची, म्हणजे मऊ पडली पाहिजे पालक त्यानुसार. त्यानंतर ती आपल्याला मिक्सरला बारीक करायची आहे, अशी डायरेक्ट बारीक नाही करायची आहे. तर बघू शकता तुम्ही, हे आता मी जरा बॉईल करून घेते पालक गरम पाण्यामध्ये. अशी छान अशी चकली होते. आणि माझ्याकडे चकली भाजणीची मी तुम्हाला मागे रेसिपी दाखवली होती, कशा पद्धतीने चकली भाजणीसाठी लागणारं साहित्य. ही पालक बघा रेडी झालेली आहे आपली पूर्ण, बघा किती मऊ झालेली आहे. आता हे जिरं घेतलेलं आहे मी आणि हे तीळ घेतलेले आहेत. बघा, जिरं, ओवा आणि सफेद तीळ घेतलेले आहेत. तर हे जिरं आणि ओवा मी नुसतं तव्यामध्ये असं जरा हलकंसं भाजून घ्यायचं आहे, थोडंसं असं गरम करून घ्यायचं आहे बघा. कारण की जे जिऱ्याला उग्रस असा वास असतो तो निघून जातो, आणि जरा भाजून घेतल्यामुळे त्याची आपल्याला भाजूनही पावडर करायची. बघा, एक चम्मच आहेत दोन्ही पण, ओवा 1 चम्मच, जिरं 1 चम्मच. आणि मग हे सफेद तीळ तेही मी थोडेसे गरम करून घेणार आहे. म्हणजे हे 10 ग्रॅम वगैरे तीळ घेतले असेल मी, जास्त नाही. बघू शकता तुम्ही, हे थोडेसे गरम करून घ्यायचे तडतडून. बघायचं आता चटके लागतात का, म्हणजे हाताला असं घेऊन बघायचं गरम झालेत का. छान गरम झाले की काढून घ्यायचे आपल्याला हे तीळ. तर बघू शकता तुम्ही, हे बघा आता हे तीळ आपले गरम झालेले आहेत. चटके लागतात हाताला, त्यामुळे मी लगेच टाकले. आणि जे पालक आपलं होतं हे करून घेतलेलं, ते सगळं मी ग्राइंड करून घेतलं. आणि ते ओवा आणि ह्याचं पावडर होती जिऱ्याची, लाल तिखट, हळद आणि धनिया पावडर. आणि हे आता हे बघा ते तेल घेतलेले कडवून, आणि हे तीळ सफेद. आणि हे मी मिक्सरला जे तुम्हाला पालक दाखवली होती मऊ करून घेतलेली, ती मिक्सरला आहे. आणि हे पीठ घेतलेलं आहे, चकली भाजणीचं असतं ते. त्यात साधारण आपण मीठ घालून घ्यायचं आहे पहिलं चवीनुसार. म्हणजे तुम्हाला वाटेल मी आता एकदाच ॲड केलेलं आहे, म्हणजे अंदाज असतो ऐकायला की किती मिठाचं प्रमाण त्यानुसार. आणि आता हे गरम तेल आहे ते ओतणार आहे मी याच्यामध्ये. 1 ते 2 चम्मच गरम तेल कडवलेलं चांगलं मिक्स करून घ्यायचं, आणि चकली आपली छान होते. तर हे मिक्स केलेलं तेल मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. बघू शकता तुम्ही, आणि आता हे जे पीठ आहे आपल्याला ते गरम पाणी मी थोडंसं करून घेतलेलं आहे वाटीभर. कारण की आपण हे पीठ पालक जे आपण ग्राइंड केले गरम करून घेतलेलं आहे ते बारीक केलेलं आहे, त्याच्यामध्येच मळायचं आहे आपल्याला. आता हे बघा थोडंसं गुटळी म्हणजे तेल टाकल्यामुळे होतं, तर थोडं हाताने नंतर जरा हे करून घ्यायचं आहे. पूर्ण जरा पिठामध्ये तेल मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला हे मी धनिया पावडर टाकले आहे, लाल तिखट मसाला, हळद पावडर, त्यानुसार हे जिरं आणि ओव्याचं, आणि हे सफेद तीळ पावडर केलेली जिरं आणि ओव्याची ती. आणि हे सगळं मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर बघू शकता तुम्ही प्रॉपर हे मिक्स करायचं आहे. आता बघू शकता तुम्ही सगळं मी मिक्स करून झालेलं आहे आपलं. आता हे जे पालक बारीक केलेलं असतं ना, बारीक केलेलं होतं पालक जे मी उकडून घेतलेले, म्हणजे ते मिक्सरला ग्राइंड करून घेतले, ते आता त्याच्यामध्ये आपण हे पीठ मळून घ्यायचे सगळं. मी 2 पालकच्या जुड्या घेतलेल्या. आणि चकली भाजणीचं जे मी तुम्हाला पहिला माझा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने जे आपल्या भाजणीचं पीठ असतं ते रेडी करायचं. त्यानुसार तुम्ही हे जरी तांदळाचं पीठ, बेसन हे सगळं वापरून केले तरी चकली छान होते. पण आता मी माझ्याकडे होते म्हणून, कारण की चकली आवडतेच माझ्या मुलाला, त्यासाठी केलेल्या. आता हे बघू शकता तुम्ही सगळं अगदी व्यवस्थित. आणि थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं, की आपल्याला वाटलं की नाही ह्याच्यात नाही होते, मग थोडं गरम पाणी करून मळून असं घ्यायचं आहे पीठ.
हे बघा, साधारण पिठाचा कलर बघू शकता तुम्ही आणि चकल्या अतिशय छान झाले. हे बघा, हे गरम पाणीच आहे. मी आता म्हटलं थोडंसं म्हणजे जे मिक्सरला लागले त्यात ओतलंय टोपात गरम केलेलं पाणी, कडवून चांगलं गरम एकदम घेतलेलं पाणी. तर आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, असं पीठ आपलं मळून घ्यायचं छान असं. हे बघा, दाखवते तुम्हाला गरम पाणी. अशा पद्धतीने बघा माझं पीठ मळून छान असं झालेलं आहे. आता नंतर आपल्याला थोडं 15-20 मिनटं मी तसंच ठेवणार आहे. बघा 15 मिनटं झाल्यानंतर पीठ आपलं छान असं झालेलं आहे, मऊ एकदम व्यवस्थित चकलीसाठी रेडी. तर आता थोडं थोडं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि पिठाचा असा लाटा करून घ्यायचा आहे गोळा एकदम. थोडंसं तेल लावायचं आणि मग साच्याला आपल्याला तेल लावायचं आहे आतून बाहेरून. हे बघा अशा पद्धतीने मेन आधी साच्याला पूर्ण तेल लावून घेतलंय मी आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे पीठ, बघू शकता. आणि वरती अजून थोडंसं पीठ लागेल ते प्रेस करायचं अशा पद्धतीने. आणि आता ह्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. जास्त नाही बनवलेल्या चकल्या, 1 किलोचंच होतं, त्याच्यामुळे काही जास्त झाल्या नव्हत्या. 1 किलोच्या पिठाच्या बनवलेल्या, पण चकल्या अतिशय टेस्टी आणि उत्तम झालेल्या. कसलाही कुठलंही बाहेरचं आपण मसाले घरगुतीच सगळ्या प्रकार. हे बघा, आणि मी याची जी चकलीची जे होता साचा तो एकदम बारीक घेतलेला, जाडवाला घेतला नव्हता, त्यामुळे चकल्या माझ्या अतिशय छान झालेल्या. अशा पद्धतीने ह्या चकल्या आपण पाडून घ्यायच्या, बघू शकता तुम्ही. आणि तुटल्या वगैरे काहीच नाही, अगदी व्यवस्थित झालेल्या. अशा मी सगळ्या चकल्या रेडी करून घेतल्या पहिल्या थोड्याशा आणि मग तळायला घेतल्या. दोन-तीन प्लेट आधी मी चकल्या पूर्ण पाडून घेतल्या. आता हे बघा तेल कढईत गरम केलेलं आहे. तर तेल आपलं कडकडीत म्हणजे असं एकदम व्यवस्थित गरम झालं आहे. ते कसं बघणार, ते एक छोटासा तुकडा घ्यायचा. हे बघा तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे. तर त्यानुसार आपण चकली एक एक पळी त्याच्या साह्याने मी उचलून टाकत तेलात सोडून द्यायचे. आपला जो उलटणा असतो त्याच्या साह्याने. हे बघा, म्हणजे व्यवस्थित ते एकदम तुटत नाही, काय नाही. तुम्ही असं डायरेक्ट उचलायला हे नाही होत. आणि साधारण असा कलर काळसर होऊन नाही द्यायचा. जर असा हलका गोल्डन रंग झाला की चकली हे करायचे. थोडी जरा एक बाजू शेकली की लगेच जरा दुसरी बाजू पलटून घ्यायची. 5 मिनटं ही बाजू, 5 मिनटं ती बाजू. हे बघा अशा पद्धतीनेच आपल्याला सगळ्या चकल्या बघू शकता तुम्ही उत्तम अशा फ्राय करून घ्यायच्यात. अशा पद्धतीने हा बघा माझ्या पालक चकली रेडी झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग मी. अशाच तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी घेऊन येत राहीन मी. बाय.